नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणामध्ये ऑडी मधले दोघे दारू प्यायल्याचं स्पष्ट झालंय। पोलिसांनी संकेत बावनकुळेला का सोडून दिला असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। तर संकेतची अल्कोहोल टेस्ट का केली नाही असाही सवाल विचारला जातोय। संकेतची कार असताना त्याचं नाव आरोपींमध्ये का नाहीये असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। नागपूर पोलीस संकेतवर मेहरबान झाले का असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। अपघातग्रस्त कारमधील दोघे जण दारू प्यायल्याची माहिती आहे। अल्कोहोल रिपोर्ट मधून ही माहिती समोर आली आहे। तर कारमधील 2 जण दारू प्यायलेले असताना संकेत बावनकुळेला पोलिसांनी का सोडला असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। संकेत बावनकुळेंवर पोलीस मेहरबान झाल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत। संकेत मोकाटच आहे असा आरोप होऊ लागलेला आहे। तर कारमधील तिघांपैकी 2 जण दारू प्यायल्याचं स्पष्ट असताना तिसऱ्याला मोकाट का सोडला, त्याची टेस्ट का केली नाही असा सवाल नागपूरकर विचारू लागलेत। संकेतच्या मालकीची कार असताना त्याला पोलिसांनी सोडून देणं हे कुणालाही पटलेलं नाहीये। तर हॉटेल मालकांनाही तिघे दारू पिऊन निघाल्याचं सांगितलं होतं, तरी सुद्धा पोलिसांनी दोघांवरच कारवाई का केली असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित झालाय। तर लोकशाही मराठीने या प्रकरणामध्ये काही सवाल उपस्थित केले आहेत, ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हे जे प्रकरण सगळं घडलेलं आहे त्याच्यामध्ये सवाल उपस्थित होतात। अपघातग्रस्त ऑडी संकेतच्या मालकीची, तरी सुद्धा FIR मध्ये त्याचा उल्लेख का केलेला नाहीये। संकेत बावनकुळे हा चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा आहे आणि त्याचं नाव त्या FIR मध्ये नव्हतं। तर संकेतचे दोन्ही साथीदार दारू प्यायले होते, तर मग संकेतची अल्कोहोल टेस्ट का केली नाही असा सवाल लोकशाही मराठीने उपस्थित केलेला आहे। अपघातग्रस्त ऑडी मधील संकेत वगळून दोघांवरच कारवाई का केली असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तिघे जण त्या कारमध्ये होते, त्या कारनं 4 गाड्यांना उडवलं, त्याच्यामध्ये बाकी इतरांवर गुन्हा दाखल झाला, दोघांवर तिसऱ्यावर का नाही। कार अपघात प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यावर कोणाचा दबाव होता का असा सवाल लोकशाही मराठीने उपस्थित केलाय। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी काँग्रेसचे अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईन वरून। अतुल लोंढे जी, लोकशाही मराठीने काही सवाल या ठिकाणी उपस्थित केले आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळे हा सुद्धा त्या कारमध्ये होता, ज्या कारनं 4 गाड्यांना उडवलं होतं, तरी सुद्धा संकेत बावनकुळेचं नाव FIR मध्ये नाहीये, अल्कोहोल टेस्ट केलेली नाही, त्यामुळे पोलीस मेहरबान आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। तुमची काय प्रतिक्रिया? हे सगळं संदिग्ध आहे। स्पष्टपणे दिसत आहे की पहिल्यांदा असं म्हणण्यात आलं की तो गाडीमध्ये नव्हता, पण जेव्हा आम्ही लोकेशनची मागणी केली त्यानंतर आलं की तो गाडीमध्ये होता। दुसरं की ती गाडी त्यांची नाहीच आहे असं होतं। मग तो व्हिडिओ आला की नंबर प्लेट काढून आतमध्ये टाकताना ते सुद्धा पुढे आले नाही। आजच्या वृत्तपत्रांमध्ये आलं की आरडाओरड करत असताना त्याचे CCTV फुटेज जे आहे ते मिळाले आहे। हे वृत्तपत्रांमधली बातमी आहे। त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की सगळं प्रकरण हे दाबण्याचा प्रयत्न आहे। कधी पोर्शे, कधी BMW, कधी ऑडी, हे सगळं जे आहे ते सामान्य माणसाचा जीव स्वस्त झाला आहे का? आणि अशा पद्धतीने जर तपास होत असेल संदिग्धपणे तर मग त्याच्यावर एक चौकशी बसवली पाहिजे सरकारने, अशी आमची मागणी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं समोर येत असताना ज्या पद्धतीने गृहमंत्र्यांनी याला डिफेंड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, निश्चितच त्यांनी सगळ्यात पहिले राजीनामा दिला पाहिजे। निश्चितच आपलं कर्तव्य बजावत नाही ते। तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। यानंतर आमदार रवींद्र धंगेकर हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात। रवींद्र धंगेकर जी, पुण्यामध्ये हिट अँड रनचा प्रकार घडलेला होता आणि त्या बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न झाला होता, तो तर अल्पवयीन होता, पण नागपूरमध्ये हिट अँड रनचा प्रकार घडलाय आणि चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळे याच्याविषयी काही सवाल उपस्थित होत आहेत। तुमची काय प्रतिक्रिया? बघा, याच्यामध्ये पहिले तर संकेत असतील त्यांना पोलिसांनी तपास केला पाहिजे व्यवस्थित, आणि तपास केल्यानंतर लहान मोठा न बघता जर आपल्या महाराष्ट्राची गुन्हेगारी किंवा ज्या पद्धतीनं चाललंय की वशिल्याची लोक, मोठ्याची लोक, मोठ्याची मुलं आणि मोठे वजनदार लोक असतील त्यांची मुलं, यांच्यासाठी वेगळा कायदा आणि गोरगरिबांसाठी वेगळा कायदा असा नसावा। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आजची परिस्थिती गुन्हेगारीची चित्र निर्माण झाले आणि ही सत्ताधारी लोकांच्या चुकीमुळे किंवा त्यांनी ज्या पद्धतीने राजकारणामध्ये वावर करताना गुन्हेगारी राजकारणात विलीन करून घेतले, त्यामुळे आजची परिस्थिती महाराष्ट्रात काही चांगली नाहीये। शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जर गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जर सत्ताधारी लोकांनी काम केलं किंवा त्यांना जवळ करून अशा पद्धतीचं काम केलं तर हे महाराष्ट्राचे चित्र खराब होईल। आणि आज बावनकुळेंचा मुलगा जर त्या गाडीमध्ये असेल तर त्याला पहिले अटक केली पाहिजे, कारवाई केली पाहिजे। आणि त्याचे प्रताप आता आम्ही बघतो तर त्याचे प्रताप तर बीप खाण्यापासून तर अनेक प्रकार त्याच्या समोर येत आहेत। मग हिंदुत्ववादी नेते म्हणणं व्यासपीठावर जाऊन बोलायचं आणि खाली आपले प्रताप लोकांना दिसत आहेत आणि लोकांना भूल थापा देऊन सत्ता करायची,
आणि नवीन मुलांची डोकी फिरवायची आणि आपली मुलं कशा पद्धतीने वागतात यांच्याकडे लक्षात द्यायचं नाही. आणि मग अशा पद्धतीने पोलिसांनी पाठीशी घालू नये. अनेक लोकांची आज ह्याच्यामध्ये नाराजी आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, जनता ही नाराज आहे. कारण अशा पद्धतीने जर आपल्या मुलांना वाचवत असतील आणि सर्वसामान्य माणसाला जर किड्यामुंग्यांसारखं जर मारून टाकत असतील तर ह्याला दाद मागणार कोणाकडे, अशी परिस्थिती निर्माण झाली. फडणवीस साहेबांनी याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. आणि त्यांच्या काळामध्ये जेवढी प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रात गुन्हेगारी झाली आणि ह्या प्रकरणामध्ये बावनकुळेंच्या मुलाला अटक झाली पाहिजे. आणि झाल्याशिवाय महाराष्ट्राला तुम्ही राज्यकर्ते कसे आहेत हे लोकांना कळणार आहे. निश्चितच रवींद्र धंगेकरजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर संकेत बावनकुळेला अटक झाली पाहिजे आणि या प्रकरणाचा तपास केला पाहिजे, चौकशी समिती नेमा, अशी मागणी या ठिकाणी विरोधकांकडून केली जाते. त्यामुळे आता सत्ताधारी या प्रश्नांवर काय उत्तर देणार तेही बघावं लागेल. तर 2-3 दिवसांपूर्वी हा सगळा प्रकार घडलेला होता. आधी तर पुण्यामध्ये तसा प्रकार घडला, मुंबईमध्ये सुद्धा तसा प्रकार घडला आणि त्यानंतर आता महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सुद्धा हिट अँड रनचा प्रकार घडलेला होता. आणि या प्रकरणामध्ये नाव येत आहे, संशय व्यक्त केला जातोय तो संकेत बावनकुळेवर. संकेत बावनकुळे भाजप जो सध्याचा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे विधानसभेमध्ये, त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा आहे आणि त्याच्या गाडीनं 3-4 वाहनांना उडवलेलं होतं. पण त्यानंतर सुद्धा संकेत बावनकुळेचं नाव FIR मध्ये नाहीये, त्याची अल्कोहोल टेस्ट केली नाही. त्यामुळे आता वेगवेगळे सवाल उपस्थित होत आहेत. दरम्यान लोकशाही मराठीने यावरून काय सवाल उपस्थित केले ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अपघातग्रस्त ऑडी संकेतच्या मालकीची होती तरी सुद्धा FIR मध्ये त्याचा उल्लेख का केलेला नाही, असा सवाल लोकशाही या ठिकाणी विचारते. संकेतचे दोन्ही साथीदार दारू प्यायलेले होते, मग संकेतची अल्कोहोल टेस्ट का केली नाही असाही सवाल उपस्थित होतोय. कारण तिघे मित्र एका गाडीमध्ये असतील आणि चाललेले असतील, दोघांनी दारू प्यायली असेल तर तिसराही प्यायला असेल असा संशय आहे. तर अपघातग्रस्त ऑडीमधील संकेत वगळून दोघांवरच कारवाई का केली असाही सवाल उपस्थित होतोय. तर कार अपघात प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यावर कोणाचा दबाव होता का असा सवाल या ठिकाणी वारंवार विचारला जातोय. कारण संकेत बावनकुळेचं नाव FIR मध्ये आलेलं नव्हतं आणि त्याचबरोबर अल्कोहोल टेस्ट केलेली नव्हती त्या कारमध्ये संकेत बावनकुळे असतानाही. त्यामुळे त्या पोलीस अधिकाऱ्यावर कोणाचा दबाव होता का असा सवाल विचारला जातो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.